या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे आपण सर्वजण आपण सर्वांचं सिद्धनाथाच्या या नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर मागच्या 2-4 दिवसापूर्वी मी पंढरपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळी महादेवराव जानकर साहेब या तालुक्यातून या माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहतील अशी शक्यता होती आणि पवार साहेबांनी तसे त्यांना विनंती केली होती, परंतु जानकर साहेबांनी महायुतीचा मार्ग पत्करला। त्यानंतर साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी गेले कित्येक दिवस या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं काम करतोय। त्या सर्वांना एकत्रित करून पुनश्च एकदा हा किल्ला लढवण्याचा मी पण बांधला निश्चय केला। त्यानंतर मागच्या 2 दिवसात आणखी काही घडामोडी घडल्या। त्यामुळे पत्रकारांनी साहजिकच या आजच्या सभेचा उद्देश काय, सभेचं नियोजन कशासाठी आहे आणि नक्की अभय जगतापचा काही निर्णय वेगळा आहे का काय अशी शंका उपस्थित केली असेल। त्यामुळं सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो या सभेचा उद्देश काही वेगळा नाही आहे। या सभेचा उद्देश आहे की शरद पवार साहेबांना एवढंच सांगायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल उपस्थित करमाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत, माढा तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहेत, या ठिकाणी बाळासाहेब दाहिंजे विधानसभा मतदारसंघाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे, मान तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे, फलटणवरून ज्येष्ठ नेते सुभाष भाऊंच्या सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, सांगोल्यावरून काही पक्षाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। यावरून पत्रकार बंधूंना मी असं सांगू इच्छितो, संघटनेतील निष्ठावंत सर्व कार्यकर्ते या स्टेजवर उपस्थित आहेत आणि संपूर्ण संघटना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। हे एवढाच सांगण्याचा या ठिकाणी उद्देश आहे, कारण अनेक लोक दुसऱ्या पक्षातून ऐनवेळी या ठिकाणी उपस्थित होतील, येतील, शक्ती प्रदर्शन करतील, कदाचित त्यांना तिकीट मिळेल। अशा परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होईल अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल आणि अशी भावना निर्माण झाल्यावर काही कार्यकर्ते वेगळा विचार करतील का, तर शरद पवार साहेबांना आमचं सांगणं आहे की साहेब तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही ज्याला सांगाल की हा खासदार होणार आहे त्याच्या घराला बांधू आम्ही तोरण, मग तो कुणी असू द्या। तुतारीच्या चिन्हावर कसल्याही परिस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघातून आपण खासदार निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र केलंय। इथं कोणताही नेता या नेत्यानं बोलवलेली ही सभा नाही आहे, तरी कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून बोलवलेला हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। आम्ही सर्व जण साहेबांच्या पाठीशी आहोत एवढंच एक सांगणं माझं कर्तव्य समजतो, कारण मी गेले 6 महिने करमाळ्यापासून कोरेगावपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये फिरतोय आणि माझ्या असं लक्षात आलंय की सर्वच्या सर्व आमदार जरी विरोधात गेले असले तरी जनता त्यांच्या बरोबर गेलेली नाही। जनता आजही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर आहे। आपण सर्वजण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर आहे। या मतदारसंघातून उमेदवारीसाठी साहजिकच माझी इच्छा मी साहेबांच्या जवळ व्यक्त केली, तरी ते साहेब आहेत, साहेब योग्य वेळी निर्णय घेतील आणि साहेब योग्य वेळी या माढा मतदारसंघाला मान्य असाच निर्णय घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे। या मतदारसंघामध्ये तयारी करण्याच्या अगोदर माझी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। मी गेल्या 20 वर्षापासून विविध सामाजिक कार्यात या तालुक्यामध्ये भाग घेतला। आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 5 वर्ष राजकारणात काम करतोय, पण त्यापूर्वी सामाजिक कार्यात मी मानदेश फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून काम करायला सुरुवात केली। UPSCचा अभ्यास केलेला व्यक्ती आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी थोडी 5 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे यासाठी की या देशात नक्की चाललंय काय। अनेक नेत्यांनी या देशातल्या परिस्थितीचे आपला अंदाज दिलेला आहे। या देशातली लोकशाही जवळपास संतुष्टात आलेली आहे। भाजप पक्ष एकमेव इतका मोठा पक्ष असून सुद्धा तो इतका घाबरलाय का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आलेली आहे। भाजप जर खरंच शक्तिशाली असेल तर त्यांना इतक्या दुसऱ्या पार्ट्या फोडण्याची आवश्यकता काय। मनसे सारखा 1% सुद्धा ज्यांचा या
महाराष्ट्रामध्ये मतांचा टक्का नाही, त्यांना आपल्यासोबत घेण्याची आवश्यकता काय? आणि एवढं करूनही ते थांबले नाहीत, तर काँग्रेस सारख्या पक्षाची अकाउंट सील करण्याचं काम त्यांनी केलं. काँग्रेसला निष्प्रभ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकाउंट सुद्धा वापरता येणार नाहीत असं काम त्यांनी केलं. आम आदमी पार्टीचे सर्व केजरीवाल यांना अटक करण्याचं त्यांनी काम केलं. का? भाजप घाबरलाय का? भाजप खरंच घाबरलाय. कारण या देशात जर परिवर्तन झालं तर त्या पक्षातला एकही नेता बाहेर राहणार नाही, सर्वच्या सर्व नेते जेलमध्ये जातील अशी परिस्थिती त्यांनी या देशात निर्माण केलेली आहे. आपण लोकशाहीसाठी लढायचं आहे. ही यावेळची निवडणूक ही काही निवडणूक स्थानिक प्रश्नावर विकासाच्या मुद्द्यावर नाही. यावेळची निवडणूक या देशाची लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. कारण लोकशाही जर या देशातून संपुष्टात आली तर काय होतं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मी 1 वर्ष इजिप्तमध्ये जॉब करत होतो. 2008-9ची गोष्ट आहे. त्या काळात 35 वर्ष त्या देशात एकच प्रेसिडेंट होता, त्याचं नाव होतं होस्नी मुबारक. त्या देशामध्ये अत्याचाराची परिसीमा गाठली होती. आम्हाला विविध प्रेक्षणीय स्थळं दाखवणारे जे टॅक्सीवाले होते, जे उंटवाले असायचे, त्याच्यावर पोलीस अत्याचार करायचे. त्यांना बंदुकीच्या बॅटननी मारायचे, त्यांना बुटाने मारायचे आणि ते काही बोलू शकत नव्हते. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आपल्या सिनियरकडे तक्रार का करत नाही? तर ते म्हणले सिनियरकडे जर तक्रार केली तर ते सिनियर आम्हाला आत घेऊन आणखी मारतात. या देशात विरोधी पक्ष नाही आहे, आमची तक्रार घ्यायला कुठला मीडिया धजावत नाही. ही 2008-9ची परिस्थिती होती. आणि 2011 साली त्या देशात क्रांती झाली. मिलिटरीनं हजारो युवकांवर गोळ्या घातल्या, तरी सुद्धा ते युवक ऐकले नाहीत आणि मग त्या प्रेसिडेंटला पळून जावं लागलं. हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि त्या देशामध्ये लोकशाही पुनर्स्थापित झाली. आपल्या देशात ही परिस्थिती यावी असं तुम्हाला वाटते का? आपल्या देशात लोकशाही वाचवायची असेल तर हेच इलेक्शन आहे. यानंतरचं इलेक्शन फ्री अँड फेअर होईल अशी बिलकुल शक्यता नाही. परंतु त्यापुढे जाऊन या देशाला आणखी एक मोठा धोका आहे आणि तो धोका आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जी सत्ताधारी पार्टी आहे त्या सत्ताधारी पार्टीनं ठरवलंय की आपला देश हिंदू राष्ट्र बनवायचा. का बरं बनवायचा? तुम्हाला माहिती आहे का बरं हिंदू राष्ट्र बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे? कारण एकदा का तुम्हाला त्यांना हिंदू हिंदू म्हणून एकत्र आणलं की त्यानंतर ते तुम्हाला एका मानसिक गुलामगिरीमध्ये घेऊन जाणार आहेत. काय असते मानसिक गुलामगिरी? तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देतो. राम मंदिराचं उद्घाटन झालं, त्या दिवशी घरोघरी तांदूळ वाटला गेला. तुम्हाला सांगितलं गेलं की 21 तारखेला दुपारी 12 वाजता आपल्या आपल्या देवळात आपल्या आपल्या देवाऱ्यात जाऊन तो तांदूळ अक्षदा व्हा, म्हणजे त्या राम मंदिरावर अक्षदा वाहिल्यासारखं होईल. तुम्ही सगळ्यांनी केलं की नाही? एखादा काका येतो आणि सांगतो पिंडदान करतो. एखादा काका येतो सांगतो की तुम्ही ही शांती करा, आपण करतो. ती शांती करा, करतो. का करतो आपण? प्रश्न का विचारत नाही आपण? कारण आपण एका मानसिक गुलामगिरीमध्ये गेलेलो असतो. आपल्या धर्माने सांगितलंय आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार नाही आणि हळूहळू आपला प्रश्न विचारायचा अधिकार काढून घेतला जाईल. हा सगळ्यात मोठा धोका या देशाला आहे आणि हा धोका इतका गंभीर आहे, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका असा आदेश येईल आणि तुम्हाला मुलींना व्हॅलेंटाईन डे साजरा करताना येणार नाही. 31 डिसेंबर हा पाश्चिमात्य लोकांचा नवीन वर्ष आहे, ते साजरं करू नका असा आदेश येईल आणि जर कोणी साजरं करण्याचा प्रयत्न केला तर झुंडशाही त्याला येऊन मारहाण करेल. हळूहळू ती परिस्थिती येईल. हळूहळू महिलांना मंदिरात जाताना साडीच घातली पाहिजे असा आदेश येईल आणि तो आपल्याला मान्य करावा लागेल. ही हळूहळू आपल्या देशावर येणारी मानसिक गुलामगिरी आहे आणि एकदा का आपण या मानसिक गुलामगिरीत गेलो की पुढची 100-150 वर्ष यातनं बाहेर पडता येत नाही. आजही तुम्हाला माहीत असेल या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती, सामाजिक भेदभाव होता, मागासवर्गीय समाजातल्या बंधूंची घरं आजही आपली गावातल्या बाहेर आहेत. ह्या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये यायला 100 वर्ष लागतात. जर आपण या मानसिक गुलामगिरीत गेलो तर पुढची 100-150 वर्ष आपल्याला यातून बाहेर पडता येणार नाही. या महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांनी जन्म घेतला. या समाजसुधारकांनी अनेक वर्ष मेहनत करून आपल्याला आज या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. परंतु पुन्हा
पुन्हा एकदा आपला रिव्हर्स गिअर सुरू झालाय. साधं महिलांना शिक्षण देणं सुद्धा धर्माच्या विरोधात मानलं जायचं. तिथं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेण घेतलं, परंतु आपल्या महिला भगिनींना शिकवलं. हीच परिस्थिती हळूहळू येईल. महिलांना चूल आणि मूलच्या बाहेर जाऊ नका असं सांगितलं जाईल. आणि तुम्ही ऐकलं असेल चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट सुप्रियाताईंच्या बद्दल काय बोलले. सुप्रियाताईंनी घर सांभाळावं, राजकारण करू नये. तुम्ही देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं असेल, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करावी. का? शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग उभं करू नयेत. का उभे करू नयेत? आणि या गुलामगिरीत देश जाणार आहे. आणि त्याचपासून तुम्ही सावधान जर नाही झाला तर येणारा काळ अवघड आहे. म्हणून मी स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे, सामाजिक क्रांती ही दुसरी पुन्हा एकदा सुरू झाली असं समजतो. आणि आपण सर्व युवकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे असं मला वाटतं. देशात बाकीचे तर अनेक प्रश्न आहेत. देशाचा विकास झाला असं म्हणतो आपण. कसला विकास झाला? रस्ते दाखवले जातात. या रस्त्याचं बांधकाम खाजगी कंपन्यांनी केलेलं आहे, त्यांच्या पैशाने केलेलं आहे. आणि ते त्यांचेही पैसे नाही, बँकेतून सॉफ्ट लोन आपण जे ठेवलेले पैसे आहेत ते घेऊन त्यांनी विकास केला आहे. आणि त्याचा टोल आपण भरतोय. आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या शाळा सुधारल्या का? हॉस्पिटल सुधारले का? असं काही झालेलं नाही. शेतकऱ्यांची अवस्था तर भयावह आहे. आता प्रत्येक वक्ता याविषयी बोलणार आहे, मी त्याविषयी काही जास्त बोलत नाही. फक्त या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जुलूम इतक्या लेवलला वाढलाय की आपल्या मान खटावचा म्हणजे खटावचे या संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही. अबा या मतदारसंघात असलं तर मला माहित नाही, पण माझ्या अंदाजाने यातले एकही तालुक्यात करमाळ्यात आहे का? माढा नाही आहे ना? अकलूज, माळशिरस नाही, फलटणला, मान तालुक्यातही नाही. एकही मेडिकल कॉलेज नाही. पण आमच्या खटावच्या एका सुपुत्राने देशमुख सरांनी एक मेडिकल कॉलेज, MBBS कॉलेज खटाव या ठिकाणी, उमायनी या ठिकाणी उभं केलं होतं. त्या देशमुख साहेबांना, देशमुख सरांना ईडी लावून आत टाकायचं काम यांनी केलं. तेच काम फलटण मधल्या एका ज्येष्ठ नेत्याला केलं. जे आमदारकी ज्यांनी लढवली होती अशा एका नेत्याला ईडी लावून आत टाकलं. तुम्हाला काही राग येतो की नाही? एखाद्याची फसवणूक करून आत टाकलं जातं. तुम्हाला काही राग येतो की नाही? तुमचं रक्त खवळतं की नाही? चुकीच्या पद्धतीने जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला आत टाकलं तर तुम्ही पेटून उठणार आहात की नाही? मानखटाव असू द्या, फलटण असू द्या, या माड्यातली जनता पेटून उठली पाहिजे. आपण आता इथून पुढे ईडीच्या पुढं याचना करायच्या नाहीत, तर ईडीच ताब्यात घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपला देश ताब्यात घ्यायचा आहे असा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं आमचं कर्तव्य काय? तुमचं आमचं एकच कर्तव्य आहे. या देशात 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. या लोकसभेतून पंतप्रधानांना शक्ती मिळते. आणि या 543 लोकसभा मतदारसंघामध्ये एक मतदारसंघ आहे माढा. आपल्या देशासाठी जर आपल्याला काही करावंसं वाटत असेल तर माढा लोकसभा मतदारसंघामधून कमळ छाटलं जाईल एवढाच एक प्रतिज्ञा स्वतःशी करा आणि त्यासाठी पेटून उठा. या मतदारसंघातला कोणताही व्यक्ती उचलून जर पवार साहेबांनी त्याला उभा राहा म्हणून सांगितलं तर त्या व्यक्तीला साक्षात पवार साहेब उभे राहिले असं समजून, साक्षात स्वतः उभं राहिले असं समजून आपण मतदान करा आणि स्वतः त्यासाठी मेहनत घ्या. अन्यथा या देश प्रचंड संकटात जाणार आहे. म्हणजे आपणाला सर्वांना विनंती आहे की जरी अनेक जणांनी माझ्या उमेदवाराची मागणी केली असली तरी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना आपण सर्वांच्या वतीने मी निवेदन करू इच्छितो की आपण द्याल तो उमेदवार आमच्यासाठी या माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असेल आणि त्याच्यासाठी सर्वजण मिळून आपण ताकदीने काम करू. एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं करमाळापासून कोरेगावपर्यंत सर्व ठिकाणचे माझे बंधू, माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि जाता जाता एक आणखी गोष्ट मान तालुक्याच्या दृष्टीनं डॉक्टर गुरव साहेबांनी सांगितले ते पुनश्च एकदा सांगतो. या पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपनं प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. ही पार्टी वेगळी पार्टी राहिलेली नाही. या पार्टीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर खरं सांगतो तुम्हाला, ही पार्टी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा देश स्वतंत्र होऊ नये असं वाटणारी हिंदू महासभा होती. आणि त्या हिंदू महासभाचं पुढचं वर्जन म्हणजे भाजप.
हा देश स्वातंत्र्य लढा जेव्हा लढत होता, जेव्हा हजारो लोक गांधींच्या बरोबर स्वातंत्र्य लढत होते, तेव्हा हे लोक म्हणत होते की या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही पाहिजे. आणि त्याचमुळं त्यावेळच्या लोकांनी ओळखलं होतं की यांना सत्तेत बसवायचं नाही, म्हणून गेली 70 वर्ष हे लोक कधीही सत्तेत आले नाहीत. पण त्या काळातले लोक गेल्यानंतर या तरुण पिढीने यांना सत्तेत बसवलं. आणि सत्तेत बसवल्यानंतर कुणाच्या नावाने मतं मागायची हा प्रश्न यांच्या समोर उपस्थित झाला. मग त्यांनी काय केलं, स्वातंत्र्यपूर्व काळातले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यातले जे वाद होते ते वाद पुढे घेतले आणि त्यांच्यात भांडणं लावली. वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांचं भांडण होतं असं सांगितलं आणि वल्लभभाई पटेल हे आमचे नेते आहेत असं सांगितलं. पण त्याच वल्लभभाई पटेलनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. मग ते वल्लभभाई पटेल यांचे कसे? परंतु पूर्वीचे स्वातंत्र्य सैनिक सुद्धा चोरण्याचं काम यांनी केलेलं आहे, त्याशिवाय आपण त्यांना मतं देणार नाही. आणि म्हणूनच हे पाप धुण्यासाठी त्यांनी वल्लभभाई पटेल यांचा मोठा पूर्णाकृती पुतळा गुजरातमध्ये उभा केला. परंतु त्याच लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा करता आला नाही. आणि ते उभा तरी कसं करणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे लोक मतं मागतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांजाच्या पाटलाने जेव्हा एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर जेव्हा अत्याचार केले होते, ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, तेव्हा महाराजांनी त्या पाटलाला उचलून आणला, त्याचे हात पाय कलम केले. तेव्हा रयतेला वाटायला लागलं हा राजा आपला आहे, सर्वसामान्य माणसाच्या मुलीच्या अब्रूसाठी लढणारा राजा आपला आहे, रयतेचा राजा आहे, म्हणून त्याला रयतेचं स्थान दिलं. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक राज्य करतात. आणि मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढत असताना सुद्धा चकार शब्द उच्चारत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुखोजी गायकवाड नावाच्या एका छत्रपतींच्या सरदारानं बेळवंडीच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. 27 दिवस त्या किल्ल्यावर लढाई चालू होती. त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जिंकल्यानंतर त्या गायकवाडांनी त्या महिलेवर अत्याचार केले. स्वतःच्या सरदाराने किल्ला जिंकला म्हणून त्याला सन्मान करायचं सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सरदाराचे डोळे काढले आणि त्याला आयुष्यभर बंदी केला. परंतु साक्षी मलिक सारख्या एका ऑलिम्पिकपटूवर भाजपच्या एका खासदाराने विनयभंग केला, तर त्याच्यावर साधी FIR दाखल होऊ शकली नाही. महिने साक्षी मलिकला यासाठी झगडावं लागलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना काडीचाही अधिकार नाही. त्यामुळं आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी टिकवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं लागेल. या महाराष्ट्रामधून अनेक उद्योगधंदे पळवून नेले गेले, गुजरातला गेले, गुजरातचा विकास केला आणि महाराष्ट्र प्रकाश केला. या ठिकाणच्या युवकांना बेरोजगार करण्याचं काम या भाजप सरकारनं केलं. पण या भाजप सरकारचा एकही खासदार दिल्ली स्वरांसमोर काही बोलू शकला नाही आणि आपलं मान वर करून त्यांना ह्याचा जाब विचारू शकला नाही. म्हणून छत्रपतींचं नाव घ्यायचा यांना अधिकार नाही, कारण औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा छत्रपती ताठ मानेने उभे होते. आणि म्हणूनच आणखी एक गोष्ट तुम्हाला या मानदेशाची सांगू इच्छितो. या मानदेशाच्या मानगंगा तीरावर आपण बसलोय. इथून फक्त 15 फुटावर मानगंगा नदी वाहते. या मानगंगेचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराष्ट्रावर औरंगजेब चाल करून आला होता ना, त्यावेळी या मानगंगेच्या तीरावरून त्याला कोल्हापूरकडे कूच करायची होती. त्यावेळी मानगंगेला अचानक पूर आला आणि त्या पुरामध्ये औरंगजेब वाहून गेला आणि त्याचे पाय मोडले. आणि त्यानंतर तो औरंगजेब पुन्हा दिल्लीला जाऊ शकला नाही. त्याचे औरंगाबादमध्येच त्याची कबर खांदली गेली. असं ह्या मानगंगेचं वैशिष्ट्य आहे. त्या मानगंगेच्या तीरावर आपण सगळे बसलोय. या दिल्ली चोरांना अडवण्याचं काम हा माढा लोकसभा आणि हा मानदेश केल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यासाठी